श्री स्वामी समर्थ सर्वांना. तुम्हालाही वाटतं का रस्त्यावरच्या पाणीपुरीची चव घरी येतच नाही? चटपटीत पाणीपुरी म्हणजे सगळ्यांचाच वीक पॉईंट आहे. म्हणूनच आज मी आपल्या किचनमध्ये सोप्या आणि साध्या पद्धतीने टम्म फुगलेल्या कुरकुरीत महिनाभर टिकणाऱ्या पुऱ्या आणि त्यासोबत गोड पाणी, रगडा, तिखट पाणी सुद्धा बघणार आहोत आपण आज. चला तर बघूया. तुम्हालाही वाटत असेल की एवढा घाट घरी कशाला घालायचा, पण एकदम सोप्या पद्धतीने मी आज तुम्हाला सांगणार आहे, जेणेकरून वेळ पण लागणार नाही. आणि मैद्याच्या पाणीपुरी बाहेरच्या खायच्यामध्ये हेल्थसाठी चांगलं नाहीये, तर तुम्ही घरच्या घरी बनवू शकता. चला तर मग बघूया. सुरुवातीला आपण इथे 3 कप रवा घेतलेला आहे, त्यामध्ये 1 कप मैदा घालायचा आहे आणि वरून थोडं मीठ टाकायचंय. असं मध्ये खड्डा करून घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये आपलं कडक तेलाचं मोहन घालायचंय आणि त्या आधी चमच्याने मिक्स करून घ्यायचं, कारण गरम असल्यामुळे हात पोळण्याची शक्यता आहे. याच्यामध्ये तूप घालायचं नाहीये, तेलच घालायचंय. कारण की जेव्हा आपण आपल्याला एखादा पदार्थ खस्ता करायचा असतो तेव्हा आपण तूप घालतो, पण आपल्याला इथं क्रिस्पी करायचं आहे, त्याच्यामुळं आपण इथं तेल घालणार आहोत. आणि मस्त हाताने असं चोळून घ्यायचे, जेणेकरून ते मोहन सगळीकडे लागलं पाहिजे. बघू शकता तुम्ही. छान एक जीव झाल्याच्या नंतर त्याच्यामध्ये आपल्याला गरमच पाणी टाकायचे, खड्ड्यामध्ये थोडं थोडं आणि थोडंच पाणी घेत राहायचे, जेणेकरून खूप पातळ आणि सैल होणार नाही. छान हे आता मळून झाल्याच्या नंतर 20 मिनिटं ते 30 मिनिटं आपण याला रेस्टसाठी ठेवणार आहे, जेणेकरून ड्राय होणार नाही. आणि तिकडे आपण चिंच भिजत घातलेली आहे आता. तोपर्यंत आपण इकडे रगडा तयार करून घेऊया. या रगड्यासाठी आपण एक वाटी इथे पांढरे वाटाणे घेतलेले, 2 बटाटे घेतलेले, त्यामध्ये आपण मीठ घालायचे, हळद घालायची आणि कुकरला लावून याला शिजून घ्यायचे छान गाळ. 2 ते 3 शिट्ट्यामध्ये छान गाळ होतो आणि नंतर छान ते बघू शकता आपण असे शिजलेले आता. आता बाउलमध्ये त्याला काढून घेऊन छान त्याच्यामध्ये मसाले ॲड करणार आहोत. बेसिक तुम्हाला जे अवेलेबल असतील ते टाकायचे. जिरे पूड घालणार आहेत आपण, लाल तिखट घालायचे, कांदा घालायचे, चाट मसाला टाकायचा आहे आणि मॅश करून छान घ्यायचे. मीठ अगोदरच टाकलं होतं, त्याच्यामुळे वरतून मीठ टाकायची गरज नाही. छान मॅश करून रगडा तयार करून घ्यायचा, बाजूला ठेवायचे. नंतर आपल्याला तव्यावर पण टाकून गरम करायचे. थोडंसं खाताना आपलं स्ट्रीट स्टाईल करायचं, त्याच्यामुळे आपण तव्यावर टाकून घेणार इथे. मस्त मॅश झालेलं आहे. आता आपण बाजूला ठेवूया. इकडे आपण हिरव्या चटणीची तयारी करूया. तर याच्यामध्ये आपल्याला कोथिंबीर घालायची आहे, पुदिना घालायचा आहे, त्याच्यानंतर अद्रकचा तुकडा, थोडेसे लसूण पाकळ्या आणि त्याच्यामध्ये आपण आता हिरव्या मिरच्या आणि थोडंसं काळं मीठ पण घालून घेणार आहोत. हिंग पाहिजे असेल तेही टाकू शकता. चिंचेचा तुकडाही टाकतं किंवा लिंबूही पिळतं. इकडे गोड पाणी करणारच आहे चिंचेचं, त्याच्यामुळे इकडे लिंबू पिळलेलं नाही, माझ्याकडं अवेलेबल पण नव्हतं, तुम्ही टाकू शकता. याच्यामध्ये खडा टाकलेला आहे मी. हे आता मिक्सर मधून आपण वाटून घेणार आहोत. आपले हे वाटण झालेले आहे. याच्यामध्ये आपण एका पातेल्यात ते काढून घेऊया. याच्यामध्ये थोडं आणखी थंड पाणी टाकायचंय, गरजेप्रमाणे टाका. तिखट पाणी लागते त्याच्यावर. आणि याच्यामध्ये थोडीशी धणे जिऱ्याची पावडर टाकली. लाल तिखट टाकायची गरज नाही, कारण की टाकलेली वरून थोडीशी कोथिंबीर स्प्रेड केलेली आणि थोडंसं मीठ टाका. आपण याच्या वाटता टाकलं नव्हतं. आणि अशा प्रकारे आपलं हिरवं पाणी झालेलं आहे. आता आपण गोड पाणी करूया चिंचेचं. तर 1 बाउल इथे मी भिजलेली चिंच घेतलेली आहे, जी की मी स्वच्छ पाण्यात भिजत घातली होती. किंवा कोणी डायरेक्ट उकडायलाही टाकतं. शिजून घेतल्याच्या नंतर याचा पोळ करतो. मी डायरेक्ट पोळ करून म्हणजे एक उकळी काढून घेणार आहे. त्याच्यात पण थोडीशी धने जिऱ्याची पावडर टाकली, थोडंसं मीठ टाकले, थोडंसं लाल तिखट टाकले. जेवढं आपण 1 वाटी चिंच घेतली होती तेवढंच आपण गूळ घेणार आहोत, किंवा थोडं कमी घेतलं तरी चालतो. तुमची चिंच किती आंबट आहे त्याच्यावर डिपेंड आहे. माझी चिंच थोडी आंबट होती, त्याच्यामुळे याच्यामध्ये पण आता 1 तांब्याभर पाणी टाकून आपण ह्याला एक छान उकळी काढून घेणार आहोत.
so आता freaking उकळी काढायला cute ठेवूया. sometimes, yeah. तोपर्यंत आपण इकडं पाणीपुरीच्या पुऱ्या लाटून घेणार. तुम्ही बघू शकता Drama पीठ छान queen, झालेले आहे. आता अर्धा तास झालेले आहे प्रेसला ठेवलेलं. आणि आता छान परत आपण थोडंसं त्याला मळून घेणार आहोत चांगलं. त्याच्यामधून आता आपण कुणी छोट्या छोट्याही लाट्या करून लाटतं, पण मी डायरेक्ट मोठी करून तिने एखाद्या वाटीमध्ये छोट्या आपला गोल पुऱ्या करून घेणार आहे. वेळ पण जात नाही. लाटायला खूप जाड असं पीठ करायचं, खूप पातळी नाही करायचं. आपल्या पुऱ्या छान लाटल्या जातील आणि कडक होतील. होते छोटंसं ज्या बाहेरच्या पाणीपुरीच्या पुऱ्या मिळतात त्याच साईजचं बुटकुल होतं. मी त्यांनी हे सगळे काढून घेतली. बघा बरोबर त्याच आकाराची माझी पुरी तयार झाली आहे. मी बाकीच्या करून घेते आणि आपण नंतर तळायला घेऊया. तिकडे चटणी पण आपली गोड तिकडे उकळलेली आहे, बाजूला काढून ठेवूया आणि थोडं रगडा टाकून घेऊया. थोडंसं गरम करूया तो पण. असं मध्ये सेंटरला रिकामं ठेवायचं जेणेकरून आपण हे मिश्रण मध्ये ओढून घेऊन त्याच्यामध्ये पाणी मिक्स करून आपण डायरेक्ट पुरीमध्ये भरणार आहोत. कोथिंबीर डेकोरेट केले आणि साईडने तेल गरम करायला ठेवणार आहोत आणि इकडे आपल्या पुऱ्या तयार आहेत. त्याला तळून घेऊया. तेल गरम झालेलं आहे. आता पुऱ्या सोडून घेऊया. छान तापलेले आणि पुऱ्या पटपट सोडायच्या. ते चिटकत वगैरे नाही पाहिजे आणि टम्म फुगून वर येत आहे. हलवत राहायच्या आणि छान बघा लाल पण ज्या लाल झाल्या त्या पलटून घ्यायच्या. एकदम जरा सपट्या पण झालेल्या आहेत, पण त्या जेव्हा फुटतात वगैरे किंवा जास्त प्रेस झालेला असतो आपण लाटताना त्याच्यामुळे होतात त्या. तरी बघा खूप छान अशा झालेल्या आहेत आणि खूप क्रिस्पी पण झालेल्या आहेत. बघा आता आपण प्लेटिंग करूया. असा रगडा आहे, खाली गॅस चालू आहे आणि हा असा गरम रगड्यामध्ये पाणी टाकलेलं आहे, ग्रीन पाणी आणि थोडंसं गोड पण पाणी टाकलेलं आहे आपल्या आवडीनुसार. आणि असं थोडं मध्ये रगडा घेऊन स्ट्रेट सारखं आपण आता ते मिक्स करून घेणार आहोत. ते एका पुरीत एकदम क्रिस्पी झालेली आहे. त्याच्यामध्ये आपण ते आवाज ऐकू शकता तुम्ही आणि असं त्याच्यामध्ये आपण भरून गरम गरम हा रगडा फार छान होतो घरी. आणि तुम्ही असंही त्याच्यावर पुऱ्या वगैरे उरलेल्या नाही त्या क्रश करून एका डिशमध्ये छान रगडा तयार करू शकता. हा रगडा आणि त्याच्यावर या पुऱ्या क्रश करून टाकायच्या वरून टाकायचे छान होतं. छान आणि क्रिस्पी झालेली आणि चवीलाही खूप छान झालेली आहे. नक्की ट्राय करून बघा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.